आजच्या ह्या लेक्चरमध्ये आज आपण पदसोपानाची व्याख्या आणि अर्थ या ठिकाणी बघणार आहोत. पदसोपानाचा पुरस्कार करणाऱ्यांनी या पदसोपानाच्या संदर्भात केलेल्या व्याख्या ह्या पदसोपानाचा अर्थ समजावून घेण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या अशा ठरतात. या विचारवंतांनी पदसोपानांच्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्याच्या अनुषंगाने आपल्याला ह्या पदसोपानाचा अर्थ हा या ठिकाणी लक्षात घेणे अधिक सोयीचे होते. यामध्ये पहिली व्याख्या ही एल.डी. व्हाईट यांची आपण या ठिकाणी बघणार आहोत. पदसोपान म्हणजे सार्वत्रिक स्वरूपाचे असे तत्व आहे की ज्यामुळे संघटनेच्या रचनेत शिखरापासून तळापर्यंत जबाबदारीच्या स्तरानुसार कनिष्ठ वरिष्ठ असे संबंध निश्चित करण्यात आलेले असतात. एल.डी. व्हाईट काय म्हणतात की हेच एक तत्व जे की सार्वत्रिक स्वरूपाचं असं तत्व आहे ज्यामध्ये संघटनेच्या शिखरापासून ते तळापर्यंत जबाबदारीच्या अनुषंगाने वरिष्ठ कनिष्ठ यांचे संबंध त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले असतात. तर ऑल लॅथम हे म्हणतात अधिकार पदपरंपरा म्हणजे कनिष्ठ व वरिष्ठ व्यक्तीची श्रेणीबद्ध स्वरूपात एक व्यवस्थित संघटना होय. ऑल लॅथम काय म्हणतात की पदसोपान म्हणजे कनिष्ठ वरिष्ठ व्यक्तींची श्रेणीबद्ध स्वरूपात एक व्यवस्थित संघटना आहे. ही व्यवस्था अतिशय श्रेणीबद्ध स्वरूपात संयोजित करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये हे जे कर्मचारी आहेत हे कर्मचारी त्या ठिकाणी आपल्या श्रेणीनुसार त्यांना कार्य आणि जबाबदाऱ्या ह्या देण्यात येत असतात. तर जे.डी. मिलेट म्हणतात ज्या ठिकाणी निरनिराळ्या व्यक्तीच्या प्रयत्नांना एकत्रित गती दिली जाते, ज्या ठिकाणी निरनिराळ्या व्यक्तींच्या प्रयत्नांना एकत्रित गती दिली जाते तेथे अधिकार परंपरा ही असते. तर जे.डी. मुने ह्यांच्या मते संघटनेत कार्याचे विभाजन करून सत्ता व जबाबदारी यानुसार वरिष्ठ ते कनिष्ठ अशा पायऱ्या निर्माण केल्या जातात. म्हणून या सिद्धांताला क्रमपद्धती असे म्हणतात. यामध्ये मुने यांनी एक विस्तृत अशी व्याख्या या ठिकाणी अधिकारपद परंपरेची केलेली दिसून येते. यामध्ये त्यांच्या मते की कार्याचे विभाजन करून जबाबदारीच्या अनुषंगाने वरिष्ठ ते कनिष्ठ अशा विविध स्वरूपाच्या पायऱ्या ह्या यामध्ये निर्माण करण्यात येतात. तर पिफनर ह्यांच्या मते सत्ता आणि जबाबदारीचे सूत्र जेव्हा पुढे आणि पाठीमागे एका सूत्रात अबाधित होतील ज्याचा पाया अधिक विस्तृत व शीर्षक संकुचित असेल त्याला पदसोपान असे म्हणतो. आपण आधीच बघितलेलं आहे पदसोपानाची व्यवस्था ही पिरॅमिड अशा आकाराची असलेली आपल्याला दिसून येते जी की शिखराकडे निमुळती होत गेलेली आणि पायाकडे विस्तृत होत गेलेली आपल्याला दिसून येते. थोडक्यात या पदसोपानाच्या सिद्धांतानुसार प्रथम संघटनेत कार्याची विभागणी ही करण्यात येते. त्या अनुषंगाने विविध स्वरूपाचे विभाग उपविभाग हे निर्माण करण्यात येतात. त्यानंतर कार्य अधिकार व जबाबदारी यानुसार व्यक्तीची नेमणूक केली जाते. या सिद्धांतानुसार उच्च अधिकार पदावर असलेली व्यक्ती किंवा उच्च अधिकारी आपल्या हाताखालील
किंवा कनिष्ठ अधिकाऱ्यांवर ही योग्य प्रकारे नियंत्रण ठेवत असते. नियंत्रणाची शृंखला ही अतिउच्च पदावर असलेल्या व्यक्तीपासून होऊन ते एकदम कनिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत क्रमाक्रमाने जात असते. ही नियंत्रणाची शृंखला जी आहे ही वरून खाली येत असते आणि अहवाल देण्याची जी शृंखला आहे ती खालून वर जात असते. अधिकार, नियंत्रण, आज्ञा इत्यादी बाबी प्रत्येक स्तरानुसार त्या ठिकाणी बदलत जातात. अधिकार, नियंत्रण, आज्ञा ह्या बाबी त्या ठिकाणी प्रत्येक स्तरानुसार ह्या बदलत जात असतात. प्रत्येक कनिष्ठ अधिकारी आपल्या कार्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याला जबाबदार असतो, तर त्यापेक्षा कनिष्ठ असणाऱ्या अधिकाऱ्यांवर किंवा कर्मचाऱ्यावर तो प्रत्यक्ष नियंत्रण ठेवत असतो. अशा प्रकारे एकाच व्यक्तीला त्या पदावर दुहेरी भूमिका ही पार पाडावी लागत असते. या सिद्धांतानुसार उच्च अधिकारी कनिष्ठांशी संपर्क स्थापित करताना तो त्या ठिकाणी एक मध्यस्थ अधिकाऱ्याची उपेक्षा करू शकत नाही किंवा तो कनिष्ठ कर्मचारी उच्च अधिकाऱ्याशी संपर्क करताना मध्यस्थाची उपेक्षा करू शकत नाही. म्हणजेच काय, जर स्तर क वर असणारा कर्मचारी ह्याला जर ह्या अ श्रेणीवर असणाऱ्या अधिकाऱ्याशी संपर्क प्रस्थापित करायचा असेल तर त्याचा इमिडिएट बॉस, त्याच्यावर प्रत्यक्ष नियंत्रण ठेवणारा जो ब आहे ह्याला डावलून तो सरळ प्रत्यक्ष त्या अ दर्जाच्या अधिकाऱ्याशी संपर्क प्रस्थापित करू शकत नाही. त्याचप्रमाणे या संघटनेमध्ये या तत्वानुसार अ दर्जाचा अधिकारी हा प्रत्यक्ष या क दर्जाच्या कर्मचाऱ्यांवर प्रत्यक्ष नियंत्रण किंवा त्यांना प्रत्यक्ष आज्ञा ही देऊ शकत नाही. यामध्ये ह्या दोन्ही प्रक्रियेमध्ये जो काही मध्यस्थ ब दर्जाचा अधिकारी आहे त्याची उपेक्षा अथवा त्याला टाळता येणे त्या ठिकाणी शक्य नसते. याचमध्ये उच्च अधिकारी किंवा कनिष्ठांमध्ये संचार कम्युनिकेशन स्थापन करण्यासाठी मध्यस्थ अधिकारी माध्यम म्हणून कार्य करतो. याला उचित माध्यमाद्वारे कार्य असे म्हटले जाते, जे की ह्या पदसोपानामध्ये अतिशय महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येते. जर ह्या संघटनेचा रचना आपण पिरॅमिड स्वरूपात गृहीत धरून या ठिकाणी अतिउच्च पातळीवर अ आणि त्यानंतर त्याच्या अधीनस्थ एक साईडला आपण ब1, क1 आणि ड1 असे घेतले आणि दुसऱ्या साईडला ब2, क2 आणि ड2 असं जर आपण श्रेणी गृहीत धरली तर या ठिकाणी संघटनेची कल्पना एखाद्या पिरॅमिडसारखी करता येते. अ हा या ठिकाणी संघटनेचा सर्वोच्च अधिकारी मानण्यात येऊन त्याच्या अंतर्गत ब1 व ब2 हे त्यापेक्षा कनिष्ठ अधिकारी त्यांचे असतात. क1 व क2 व क3 हे
त्याच्या लगतचे कनिष्ठ अधिकारी असतात. तर ड1, ड2, ड3, ड4 हे क चे कनिष्ठ असतात. आणि या पद्धतीनं जसं की अ नंतर आपण ब1, ब2, क1, क2, क3, ड1, ड2, ड3, ड4 म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येते की ही संख्या जी आहे कर्मचाऱ्यांची ही खालच्या भागामध्ये अशा स्वरूपात वाढत जात असते. आणि त्यानुसार आपण बघतो की ड1, क1ला क1 हा अशा पद्धतीनं एकमेकाला आपल्या इमिडिएट बॉसला जबाबदार असतात. म्हणजेच अधिकारांवर असलेल्या प्रत्येक व्यक्तीला जबाबदारी व नियंत्रण कशा प्रकारची दुहेरी भूमिका पार पाडावी लागते. मध्यस्थ हा आपल्या अधीनस्थांवर प्रत्यक्ष नियंत्रण ठेवतो आणि त्याचबरोबर तो अला त्या ठिकाणी प्रत्यक्ष जबाबदार असतो. म्हणजे प्रत्येकाला ही जबाबदार आणि नियंत्रणाची एकत्र अशी दुहेरी भूमिका ही अधिकारपद परंपरेमध्ये पार पाडावी लागते. परंतु सर्वात खालच्या पातळीवर कार्य करणारे जे काही कर्मचारी आहेत यांना नियंत्रणाचे कार्य करावे लागत नाही, कारण त्यांच्या अधीनस्थ आणखीन कोणी नसतं. संघटनेत प्रत्यक्ष कार्य होत असताना हीच पद्धत अवलंबली जात असते. एखादी आज्ञा, माहिती किंवा आदेश अने जर दिला तर क्रमाक्रमाने ड1, ड4 पर्यंत तो पोहोचत असतो. ड1ला काही माहिती अला द्यायची असल्यास परत त्याच क्रमाने ती अपर्यंत पोहोचवल्या जाते. जसं या संघटनेमध्ये आपण बघितलं, या अधिकारपद परंपरा तत्वानुसार अ हा सर्वोच्च पातळीवर आहे, त्याच्या अधीनस्थ ब आहे, बच्या अधीनस्थ क आहे, कच्या अधीनस्थ ड आहे. जर एव्हाना अने काही संदर्भात एखादी आज्ञा पारित केली तर अ पासनं ती सरळ ड पर्यंत डला ती आज्ञा मिळत नसते. तर अने दिलेली जी काही आज्ञा असेल ही आज्ञा अगोदर ब कडे जाईल, बच्या नंतर ती क कडे जाईल, कच्या नंतर ती ड कडे जाईल. अशा पद्धतीनं क्रमाक्रमाने ही बाब खालच्या बाजूकडे जात असते. सोबतच जर का डला काही अहवाल अथवा माहिती द्यायची असेल तर ती सरळ अ कडे पोहोचत नसते. तर त्या ठिकाणी डला देण्यात येणारी माहिती ही त्याला कला द्यावी लागते, क ती माहिती बला देईल आणि ब ती माहिती अला देईल. अशा पद्धतीनं श्रेणीबद्ध पद्धतीने हे कार्य त्या ठिकाणी चालत असते. या ठिकाणी संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला ताठरता असलेली दिसून येते. यामध्ये कोणतेही नियम, कायदे यांना फाटा देऊन किंवा बगल देऊन हे कार्य करता येत नसते. त्यामुळे संघटनेचे हे जे काही अधिकारपद परंपरा तत्व आहे, या तत्वानुसार संघटनेचे कार्य अगदी नियोजनबद्ध स्वरूपात चालत असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. या पदसोपानाचे काही प्रकार
हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.